खरं तर काल जेव्हा हा वाद मिटला त्यानंतर राज ठाकरे यांनी निर्मात्यांनी दिलेल्या आश्वासनाबद्दल काय म्हटलं आणि आज सैन्याला देऊ केलेल्या मदतीबाबत उद्धव ठाकरेंनी काय विधान केलंय ही दोन्ही विधानं ऐकूयात। तर ही जी आहे ही प्रोड्युसर्स गिल्ड जी ऑर्गनायझेशन जी आहे या संस्थेमध्ये सर्वात जास्ती आता काम करत असलेले प्रोड्युसर्स सर्वात जास्ती या गिल्डमध्ये आहेत। त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही लिहून द्यावं की याच्या पुढे आम्ही एकही पाकिस्तानी कलावंत, टेक्निशियन, सिंगर याच्या पुढे आम्ही आमच्या चित्रपटात घेणार नाही। त्याप्रमाणे ते बोलले हो, ऍग्री झाले। आणि तिसरी गोष्ट मी त्यांच्याशी जे काय बोलले होते त्याच्या पुढे ते मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत की ते किती पैसे देणार आहेत वगैरे। मी त्यांना सांगितलं की प्रायश्चित्त म्हणून तुम्ही प्रत्येक प्रोड्युसरने या ज्यांनी पाकिस्तानी कलावंत ज्यांनी चित्रपटात घेतलेला आहे, मग तो करण जोहर असेल नाही तर शाहरुख खान असेल कोणी असेल, मी म्हटलं की प्रत्येक प्रोड्युसरने 5-5 कोटी रुपये आर्मी वेलफेअर फंडाला द्यावेत। जिस प्रकार पिछले कुछ दिनों से पूरे देश भर में फिल्म रिलीज के विवाद का मुद्दा गूंज रहा है, उसको चलते एक महाराष्ट्र की एमएनएस पार्टी जो है उन्होंने 5 करोड़ रुपए आप आर्मी वेलफेयर फंड को दीजिए, उसके बाद ये पूरा मसला खत्म हो जाएगा, ऐसा उनका मानना है। लेकिन आर्मी वेलफेयर फंड इसे नकार रही है, ये पैसा वो नहीं चाहते, किसी के दबाव में आके कोई आर्मी को पैसा दे ये वो नहीं चाहते। आप कैसे कहते हैं? नहीं, आर्मी की बात आपने कही, आगे मैं क्या कह सकता हूं? आगे क्या कह सकता हूं? एक आर्मीचं पण एक त्यांचा स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानाला त्यांनी सांगितलं की आम्हाला अशी खंडणी वसूल केल्यासारखे पैसे नकोत, जो भी करना है दिल से करो, लेकिन ऐसी बातें होने लगी। बघ आतापर्यंत आम्ही आमची भावना व्यक्त करत आलेलो आहोत, पण यावेळेला आम्ही म्हटलं शांत राहूया, बघू कोण कोण काय काय होतंय।